प्रस्तावित पुरंदर विमानतळाच्या जमीन अधिग्रहणासाठी सरकारनं दर जाहीर केलेत। या प्रकल्पासाठी एकरामागं 1,61,01,925 रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केली। तसंच या प्रकल्पात ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्यांच्या कुटुंबातील एकाला नोकरी देण्यात येणार आहे, तर शेतकऱ्यांकडून घेण्यात आलेल्या जमिनीपैकी 10% जमीन विकसित भूखंड शेतकऱ्याला परत केला जाणार असल्याची घोषणाही करण्यात आली आहे। पुरंदर विमानतळाच्या या प्रकल्पासाठी पुरंदरमधील 7 गावांमध्ये मिळून 1,216 हेक्टर जमीन तर 242 एकर जमीन अधिग्रहण करण्यात येणार आहे। या गावांमधील शेतकऱ्यांना व्याजासहित 1 एकराला 1,51,01,925 रुपये एवढा दर देण्यात येणार आहे, तर 10 जून पर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे। ज्याची सहमती असेल त्यांना पैसे दिले जातील, जे सहमती देणार नाहीत त्यांची सक्तीने भूसंपादन करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय। परंतु जमीन अधिग्रहणास स्थानिकांचा विरोध कायम आहे। यावर आता स्थानिक काय भूमिका घेत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असेल।